शिवसेनेमध्ये अखंड शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहिलेले आणि कथित खिचडी घोटाळ्यात कोठडीत असलेले युवा सेनेचे नेते सूरज चव्हाणांना आज मोठा दिलासा मिळालाय। मुंबई उच्च न्यायालयानं सूरज चव्हाण यांना जामीन मंजूर केला। 1 लाखांच्या रोख मुचलक्यावरती जातमुचलक्यावरती त्यांना जामीन मंजूर झालाय। 17 जानेवारी 2024 पासून सूरज चव्हाण अटकेत होते। अखेर आज त्यांना जामीन मंजूर झाला। सुटकेनंतर सूरज चव्हाण आपल्या कुटुंबासोबत मातोश्री निवासस्थानी पोहोचले। तुरुंगातून बाहेर आल्यावरती सूरज चव्हाण मातोश्रीवर गेले। यावेळी आदित्य ठाकरेंनी गळाभेट घेत चव्हाण यांचं स्वागत केलं। सर्व कुटुंबाचा अभिमान सर, या आधी संजय राऊत यांनी आता जास्त प्रेस कॉन्फरन्स करण्याची आवश्यकता नाही। बाकी मी काय विषयात आता बोलणार नाही, पण खरंच एक निष्ठावान शिवसैनिक कसा असायला पाहिजे त्याचं एक उत्तम उदाहरण सूरजनी सगळ्यांसोबत एक लोक काही टिकाऊ किंवा गद्दार होऊ शकत नाही। एका कडवट कट्टर सच्च्या शिवसैनिकाने दाखवलं। भेट घेतली तो त्याचा मोठेपणा आहे। तुम्ही तो जेलमध्ये होता, एक दिवस जाऊन त्याला डबा घेऊन गेले का? त्याचं काही बरं वाईट झालं तर तुम्हाला तर काही घेणं देणं नव्हतं। कधी त्याच्याबद्दल एक शब्द त्यांनी उच्चारला का? कधी एक शब्द बोलले का? साधा जेलमध्ये जाऊन लंडनला जायला वेळ आहे, पण एरवड्याला जायला त्यांना किंवा या कोणत्या जेलमध्ये होता त्या जेलमध्ये जायला त्यांना थोडा बी वेळ नसावा। आणि या